बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून। अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत अनेक देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संयुक्त राष्ट्रांमधील चीनच्या प्रतिनिधीने इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय। अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचं चीननं म्हटलंय, तर दुसरीकडे इराणनं सुद्धा आपली भूमिका मांडली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचा प्रतिसाद देण्याची वेळ, पद्धत आणि पातळी त्यांच्या सैन्याकडून ठरवली जाईल, असं संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या राजदूतांनी इशारा दिलाय। तर यूएनच्या बैठकीत रशियानं सुद्धा अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। संघर्षात सहभागी असलेल्या सर्व पक्षांनी, विशेषतः इस्रायलने तात्काळ गोळीबार थांबवावा। इराणच्या अणुप्रश्नी राजनैतिक पातळीवरचे सर्व प्रयत्न अद्याप पूर्ण झालेले नाहीत आणि अजूनही शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशा आहे, असं चीनचं मत आहे। या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी चीनने सर्व देशांना संयम बाळगण्याचं आणि संवादातून तोडगा काढण्याचं आवाहन केलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल सर, अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केलेला आहे, तर रशिया, चीन हे जे बलाढ्य देश आहेत हे सुद्धा अमेरिकेच्या विरोधात आले आणि त्यामुळे आता हे जग दोन गटात विभागलं जात आहे आणि त्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो? फार आक्रमकपणे ती भाषा वापरली गेलेली नसली तरी सुद्धा जगातल्या जवळपास सगळ्याच देशांनी अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्याचा निषेध केलाय। पाकिस्तान पासून ते रशियापर्यंत ते चीनपर्यंत, आणि सगळ्यांचं असं मत आहे की यूएन चार्टर जो आहे, यूएन चार्टर प्रमाणे अमेरिकेसारख्या राष्ट्राचं जे वर्तन असायला हवं होतं ते नाहीये, आणि म्हणून आता ही जबाबदारी इस्रायलवरती आहे की इस्रायलनी जी आक्रमकाची भूमिका घेतलेली आहे त्या आक्रमकाच्या भूमिकेला कुठेतरी बांध घालावा। दोन महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या एकापाठोपाठ एक बैठका होत आहेत। एक आहे यूएनची, आज यूएनच्या बैठकीमध्ये ह्या संदर्भातली स्वतःची मतं मांडली जातील। त्याबरोबरच इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी IAEA जे आहे त्या दोन्ही संस्थांच्या महत्वाच्या बैठका होत आहेत। यूएन चार्टरच्या बैठकीमध्ये अमेरिकेच्या ह्या भूमिकेसंदर्भामध्ये जग खरं तर ह्यापूर्वीच विभागलं गेलेलं आहे। मधल्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर पुतीन आणि ट्रम्प यांचा जो संवाद आहे किंवा टेरिफ वॉरच्या दरम्यान सुद्धा अमेरिकेने चीनच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर मधल्या काळामध्ये मध्यस्थीचा मार्ग स्वीकारण्याची जी भूमिका घेतली होती, त्यामुळं दोन परस्पर विरोधी असलेले गट, खास करून चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका आहे आणि कितीही ताणतणाव झाले तरी सुद्धा हे दोघं एकमेकांना परस्पर पूरक अशा भूमिका घेतात असं म्हटलं जात होतं। आता फक्त अडचण काय की मिडल ईस्टमध्ये चीनचे खूप संबंध एकमेकांशी गुंतलेले आहेत। त्यांचा बिल्ट अँड रोडचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याच्यामध्ये इराणची भूमिका महत्वाची आहे, आणि इराण हे पारंपरिक मित्र राष्ट्र राहिलेलं आहे। कालच रशियाने अशी भूमिका घेतली की जे हार्डवेअर आहेत, वॉरहेड ज्याला आपण म्हणतो, ते वॉरहेड आम्ही इराणला देऊ। त्यामुळं जरी प्रत्यक्षात रशिया आणि चीन हे इराणच्या बाजूनं ज्याला संरक्षण सिद्धतेच्या गोष्टी पुरवणं अशा भूमिकेत नसलं तरी अत्यंत कठोर शब्दामध्ये शी जिनपिंग असतील किंवा पुतीन असतील या सगळ्यांनी निषेध केलाय। काय इंटरेस्टिंग गोष्ट काय की ज्या पाकिस्तान सारखं छोटंसं राष्ट्र की ज्याची स्वतःचं तसं आंतरराष्ट्रीय पातळीवरती फारसं महत्व नाहीये, पण जिओ पॉलिटिकली त्यांचा जो भौगोलिक ऍडव्हान्स आहे, त्यांना तिथे असल्याचा जो फायदा होतो, अशा राष्ट्राच्या लष्कर प्रमुखांनी ज्या डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली त्यांनी सुद्धा एक पानभरचं पत्र काढून अमेरिकेचा निषेध वगैरे केलेला आहे। आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा तणाव तेव्हाच अधिक वाढेल की जेव्हा इस्रायल आणि इराण हे परस्परावरती जे क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ले करतायत त्याची व्याप्ती वाढेल। अमेरिकेने स्वतः असं म्हटलेलं आहे की आमच्या दृष्टीनं आता जो महत्वाचा भाग होता तो संपला, इथून पुढे आम्हाला युद्ध वाढवायचं नाहीये आणि इट्स अ टाइम फॉर पीस असं म्हटल्यानंतर सुद्धा आता ज्या पद्धतीनं इस्रायलवरती बॅलिस्टिक मिसाईलच्या माध्यमातून इराणचे हल्ले सुरू आहेत, त्यामुळं पुन्हा डोनाल्ड ट्रम्प हे प्रत्यक्षात त्या युद्धात ओढले जातात का, ते पुन्हा इस्रायलच्या मदतीसाठी स्वतःची संरक्षण सिद्धता वापरतात का, याच्यावरती अवलंबून असेल ह्या युद्धाची व्याप्ती। इराणनं एक ज्याला राजनैतिक हुशारी आपण म्हणतो, ती हुशारी फार चांगल्या पद्धतीनं दाखवली। ती अशी आहे की त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल अमेरिकेची तीव्र शब्दामध्ये निर्भत्सना केली, निषेध व्यक्त केला, परंतु पुढे आपण काय करणार आहोत ह्याबद्दलचं वक्तव्य करत असताना वेळ आणि त्याची पद्धती आम्ही ठरवू असं म्हणून इस्रायलवरती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बॅलिस्टिक मिसाईलचे हल्ले सुरू ठेवलेले आहेत। ही एक राजनैतिक हुशारी आहे की ज्यामुळे इस्रायलवरती आम्ही प्रतिहल्ले करून
त्यांना ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू असं न म्हणता प्रत्यक्षामध्ये ते हल्ले करायचे. आता आपल्यासारख्या देशाची अडचण काय बघा, ज्या खाडीमधून जगातल्या 20% तेलाचा पुरवठा होतो आणि खास करून भारतासारख्या राष्ट्राला की ज्यांची खनिज तेलासाठी इतर राष्ट्रावरती असलेलं अवलंबित्व हे आजही 70-80% दरम्यान आहे. तर अशा राष्ट्रामध्ये जेव्हा त्यांच्या म्हणजे इराणच्या मंत्रिमंडळानं असा निर्णय घेतला आणि अर्थात त्याचा अंतिम निर्णय हे त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समिती ती घेणार आहे की ज्या खाडीमधून तेलाचा पुरवठा होतो त्याला थांबवायचं, त्याच्यावरती बंधनं आणायची. असं जर झालं तरी आपल्यासारख्या राष्ट्रावरती याचा ताण मोठ्या प्रमाणामध्ये येईल. आणि हा योगायोग नसतो की जेव्हा इराणच्या राष्ट्राध्यक्षाचं भारतीय पंतप्रधानांशी संभाषण होतं आणि त्यानंतर भारताची अधिकृत भूमिका बाहेर येते आणि ती अशी असते की युद्धासाठी ही काही वेळ योग्य नाहीये, दोन्ही बाजूनी ह्या संदर्भामध्ये सामोपचाराची भूमिका घ्यावी. आणि म्हणून भारतासाठी चिंता वाढवणारी गोष्ट ही आहे की त्या खाडीतनं जर तेलाचा पुरवठा हळूहळू कमी होत गेला तर भारतासारख्या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेल टंचाई येऊ शकते. पण तेव्हाच, कारण जेव्हा अजूनही भारताकडे मोठ्या प्रमाणामध्ये तेल साठा आहे, त्याबरोबर रशियासारखे तेल पुरवठादार आपल्या मदतीला आहेत. मिडल ईस्ट मधल्या अनेक भागातनं आपल्याला तेल पुरवठा होऊ शकतो, पण ज्याला आर्थिक भाषेमध्ये हेडविंड म्हणतो आपण, तशा पद्धतीचे पुरवठा साखळीतले ऍब्स्ट्रॅक्शन्स, बंधनं ही येऊ शकतात. आणि आता जो महागाईचा आपला निर्देशांक आपण बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्याच जोरावरती आरबीआय सारखी बँक पाठोपाठ कर्ज व्याजदरामध्ये कमी करते आहे, घटवते आहे व्याजदर. पण याला कुठेतरी महागाईचा पुन्हा भडका मिळाला, तेल किमती वाढल्या, तर मग मात्र भारतामध्ये त्याचे परिणाम होतील. जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी ज्या पद्धतीनं अमेरिकेने इस्रायलवरती हल्ला केला त्याचा निषेध केलाय. आणि मला इथे एक गोष्ट महत्वाची वाटते की ज्या वेळेला इराक, सद्दाम हुसेन यांचं राज्य होतं त्यावेळेला मास डिस्ट्रक्शन वेपन्स, IMD आपण ज्याला म्हणतो, त्याचा बाऊ करून इराकवरती हल्ला चढवला गेला. दीर्घकाळ ते संघर्षाचं रूप जगाने बघितलं आणि शेवटी सद्दाम हुसेनला पकडून त्यांना फाशी दिली. आता इराणच्या संदर्भामध्ये अशी चर्चा आहे की जर अमेरिका पुन्हा या युद्धामध्ये आला तर खेमेनी यांची राजवट उलटवून टाकणं आणि त्यांचा जसं सद्दाम हुसेन यांचं झालं तशा पद्धतीनं त्यांच्याबरोबरचं वर्तन करणं, असा एक त्यांचा दुसरा लॉंग टर्मचा, एक तर त्यांचं इमिडिएट टार्गेट असं होतं की जानवस्त्र जिथे बेस आहे असं म्हटलं जात होतं आणि कथितरित्या इराण आपली स्वतःची आण्विक क्षमता वाढवतोय, अणुबॉम्ब बनवतो आहे असं म्हटलं जात होतं, तर त्यांनी ते ध्वस्त केलं. पण मुख्य हेतू त्यांचा खेमेनी यांची राजवट उलटवून टाकणं हे आहे. आणि त्या दृष्टीनं अमेरिका पुन्हा या युद्धात प्रयत्न होताना दिसतील. आणि हे ओळखूनच इराणने आपल्या सर्वोच्च नेत्यांना अशा एका संरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे की जिथून त्यांच्यावरती हल्ला होणार नाही किंवा त्यांचा जीव जाणार नाही. पण हे एकमेकामध्ये गुंतलेले खूप सारे पदर आहेत. आणि आजच्या युएनला, खरं तर जागतिक संघटना ज्या युएन असतील किंवा तत्सम अगदी जागतिक आरोग्य संघटनेचं सुद्धा फारसं अस्तित्व आणि महत्व आता राहिलेलं नाही हे लक्षात येतंय. कारण अमेरिकेसारखा महत्वाचा देश हा युएनला अजिबात त्याच्याकडे लक्ष न देता, UN चार्टर्ड कडचं पालन न करता, UN चार्टर्डनी म्हटलेल्या गोष्टीच्या विरोधामध्ये जाऊन इराण सारख्या सार्वभौम राष्ट्रावरती हल्ला चढवतो. हे जागतिक शांततेच्या दृष्टीनं आणि लोकशाही व्यवस्थेवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या दृष्टीनं ही अजिबात चांगली गोष्ट नाहीये. भारताची मोठी अडचण आहे, कारण इस्रायली मित्र आहे आणि इराणी मित्र आहे. निश्चितच राहुल, त्यामुळे अमेरिकेनं खरं तर या युद्धात उडी घेतल्यामुळे हे युद्ध अधिकच चिघळताना दिसतं आणि हे युद्ध नेमकं कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.